हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमधील एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. मी इथे मेकअप फॅशन ब्युटी आणि छान छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे हे सुद्धा मला नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर हो, मी या अगोदरच जे ब्लाऊजचे पॅटर्न किंवा पॅटर्नच्या डिझाईन आहेत तर त्या तुमच्याशी शेअर केलेल्या होत्या. तर त्यातूनच कमेंटसुद्धा आल्या होत्या की साडीवरती ब्लाऊज निवडताना किंवा आपण जे क्रॉस मॅचिंग घालतो तर ते करताना कसं निवडायचं. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण साडी एक कलरची घालतो आणि वेगळ्याच कलरचं कॉम्बिनेशन करतो तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जर ते माहीत असतील तर नक्कीच तुम्ही छानसं असं तुमचं लूक एकदम चार चौघात उठून दिसणारा असा नक्कीच करू शकता. तर चला तर मग पाहूयात साडीवरती ब्लाऊज निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि साडी म्हटलं तर हो, प्रत्येकालाच आवडणारा असा कॉस्च्यूम आहे, जो साडीचा ट्रेंड कधीच कमी होत नाही. आणि साडी म्हटलं की आपल्याला खूप छान छान असे वेगवेगळे लुकसुद्धा करता येतात. तर त्याच लुक करण्यासाठी आपण ब्लाऊजचं कसा निवडायचा, त्याचं कॉम्बिनेशन कसं निवडायचं किंवा काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा लक्षात घेऊन ते कॉम्बिनेशन करू शकतो. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. साडीवरती ब्लाऊज निवडताना एकदम सिंपल अशी पहिली स्टेप्स आहे, ती म्हणजे साडीवरती ब्लाऊज निवडताना साडीच्या काठाच्या कलरनुसार ब्लाऊज आपण घालू शकतो. तर तुम्ही पाहू शकता, आता मी जी वेअर केलेली आहे ती साडी मोरफंकी कलरचा, तर त्याचा सोबतचाच ब्लाऊज आलेला आहे, त्यामुळे तोच मी स्टिच केलेला आहे. त्याच्यात थोडंसं युनिक असं तुम्ही तुमचं डिझाईन टाकलं तर खूप छान असा तुमचा लूक दिसतो. तर असंही तुम्ही ब्लाऊज नक्कीच शिवू शकता काठानुसार. परंतु काय होतं, अशा वेळी कधी-कधी आपण बाहेर जातो तर माहेरी गेल्यानंतर किंवा सासरी असल्यानंतर आपण आईची साडी घालत असतो, सासूबाईंची साडी घालत असतो. तर अशा वेळी त्यांचे ब्लाऊज तर घेणं आपल्याला शक्य नाही. अशा वेळेस कोणता कलर किंवा आपल्याकडं मिसमॅच असणारे जे बेसिक कलरचे ब्लाऊज आहेत ते जर असतील तर तुम्ही त्या साड्यासुद्धा नक्कीच घालू शकता. तर त्यासाठी तुमच्याकडं गोल्डन कलरचा ब्लाऊज असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिल्वर कलरचा एक ब्लाऊज, त्यानंतर व्हाईट, ब्लॅक आणि ग्रीनसुद्धा आणि पिंक कलर. पिंकमध्ये डार्क पिंकसुद्धा खूप छान दिसतो. तर हे बेसिक कलरचे आहे, जे मला तरी वाटतात की हे जर तुमच्याकडे ब्लाऊज असतील तर शक्यतो सगळ्या साड्यांवरती मॅच नक्कीच होतात. कारण हे कलर आहेत ते प्रत्येक साडीमध्ये असतातच. असं नाही की कोणत्या साडीवरती नसतात. आणि चला तर मग काठाच्या रंगानुसार आपण साडीची निवड केलेली आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे साडीचा काठ. जर काठ नसेल तर अशा वेळी काय करायचं? जर साडीच्या काठामध्ये कलरच नसेल तर साडी सेम असेल तर त्यानंतर त्याच्यामध्ये बुट्ट्या असतात पहा. तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये कलरसुद्धा आहेत. पदरावरती शक्यतो पदरावरती डिझाईन वगैरे जास्त असतात. तर तुम्ही पाहू शकता हा साडीचा पदर आहे. तर ह्यामध्ये हा ऑरेंज कलरसुद्धा आहे. त्यानंतर हा मरून कलरसुद्धा आहे. तर ह्या डिझाईननुसार किंवा मग साडीत बुट्टीसुद्धा असते. तर त्या बुट्टीनुसार तुम्ही तो कलर घेऊन त्या कलरचा ब्लाऊज जर तुम्ही शिवलात तर तो साडीवरती खूप छान दिसतो. खूप मस्त असा तुम्ही हे कॉम्बिनेशन करू शकता. तर आणि असंही टिप्स नंबर 3 आहे, ते म्हणजे पुढं जर काठामध्ये काठाचा कलर घेतला आपण तर ब्लाऊजच्या डिझाईनमधला. पण काय होतं, काही काही वेळेस साड्या पूर्ण प्लेन असतात. प्लेन साडी असल्यानंतर किंवा त्यात दुसरी कोणतीही छटा नाही येतात. अशा वेळेस काय करायचं, त्यावेळेस जे मी 5 कलर सांगितलेले आहेत त्याबद्दल गोल्डन, सिल्वर हा तर सगळ्या साड्यांवरती मॅच होतोच. जर असे कलर तुम्ही चं ब्लाऊज जर निवड केली आणि ते ब्लाऊज जर वेअर केले तर खरंच खूप छान युनिक असा लूक दिसणार आहे. तुम्हाला नक्कीच तुमची मैत्रीण विचारणार आहे की तू खूप छान दिसतेस गं आज. तर हो, असं जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही खूप सुंदर दिसाल. त्यानंतर काठामध्ये कलर नसेल तर अशा वेळी काय करायचं ते पण आता मोनोक्रोम लूक आपण ट्राय करणार आहोत. तर मोनोक्रोम लूक म्हणजे काय, तर अशा वेळेस आपण जेव्हा 2 शेड वापरणार आहोत. म्हणजे जर तुमच्याकडे पिंक कलरची साडी असेल, लाईट पिंक कलरची साडी असेल तर त्यावरती तुम्ही डार्क पिंक कलरचा ब्लाऊजसुद्धा वेअर करू शकता. खूप छान आणि सुंदर हा ब्लाऊज कॉम्बिनेशन तुम्हाला खूप उठावदार दिसणार आहे. तर त्याच्यामध्ये एकदम लाईट कलरची साडी असेल तर तुम्ही डार्क कलरचा ब्लाऊज स्टिच करा. त्यानंतर जर तुमचा साडीच डार्क कलरची असेल तर त्यावरती त्याच शेडचा, त्याच कलरचा लाईट शेड असा ब्लाऊज निवडायचा आहे. तर तो घातला तर तुमचा एकदम छान असा लूक दिसणार आहे. पुढचं आहे ते टिप नंबर 4 आहे. तर पुढं साडीमध्ये कोणतेच कलर नसेल तर अशा वेळी कलर व्हील्स असतं, म्हणजे जे आपले बेसिक कलर आहेत
जे आपण शाळेतसुद्धा शिकलेलं आहेत आपल्या चित्रकलेमध्ये, की जे 3 कलर आहेत ते 3 कलरमध्ये आपण ॲड करून ब्लॅक आणि व्हाईट करूनसुद्धा शेडिंग तयार करू शकतो. तर त्यातून अजून मिक्स कलर तयार होतात. तर असे कलर्स फीलवरून मी त्याचा फोटोसुद्धा साईडला देते आहे. तर त्या कलर फील्सप्रमाणे कलरचं कॉम्बिनेशन म्हणजेच जांभळा असेल कलर, तर त्या जांभळ्याच्या शेजारचे जे कलर आहेत, तर ते कलर कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही तुमचा ब्लाऊज नक्कीच स्टिच करू शकता. आणि तो जर तुम्ही घातलात तर खूप छान त्याचा उठून दिसणाराच तुमचा लूक होणार आहे. तर ह्यानुसार सुद्धा तुम्ही छान सुंदर एलिगंट दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. तर त्यानंतर आता साडीचा काठानुसार आपण जर सेम ब्लाऊज तर स्टिच करून घेतला, तर काय होतं अशा काही प्रत्येक माझी गृहिणी ही असं एकदम जास्त अफोर्ड करू शकणार नाही. तर त्यासाठी घरीसुद्धा डेली वेअरच्या साड्या वेअर करत असाल, तर अशा वेळी काय करायचं आहे, तर तुम्ही शक्यतो शिफॉनची साड्या घरी असताना सिल्कच्या साड्या जास्त वापरल्या जातात. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही युनिक लूक तुमचा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या छान पॅटर्नच्या ब्लाऊज तुम्ही शिकू शकता. कारण त्यामध्ये शक्यतो आपण मिसमॅच असं घालत नाही. शक्यतो ते ऑड दिसतं. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या साडीमधलाच ब्लाऊज घेऊन तुम्ही छान त्याच्यावरती सुद्धा डिझाईन म्हणजे ते जे फॅब्रिक आहे, फॅब्रिकच्या डिझाईन खूप छान दिसतात किंवा वेगवेगळे गळे शिवले पॅटर्नचे किंवा बाहीलासुद्धा खूप छान जर वेगळा असा आकार दिला तरी तो खूप छान सुंदर दिसतो. त्यामुळे त्याच पॅटर्नच्या किंवा एकदम सिंपल गोलच गळा आहे आणि 3/4 बाही न करता सिंपल बाही आहे आपली. असं न ठेवता प्रत्येक ब्लाऊजमध्ये व्हेरिएशन तयार करा. तो खूप छान सुंदर असा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकाल. सो ह्या माझ्या मैत्रिणींना खरंच खूप छान लूक तुम्हाला तयार करण्यासाठी याची नक्कीच उपयोग होणार आहे. तर हे झालं आपल्या म्हणजे आता ब्लाऊज निवडताना आपला स्किन टोनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे लक्षात घेणं. तर हो, तुमचा जर वॉर्म टोन असेल, तर वॉर्म असेल किंवा मग कूल असेल, तर अशा वेळी काय करायचं? आता हे खूप शब्द ऐकताना आपल्याला असं वाटतं, की अरे बापरे! हे काय आहे? एवढा मोठा म्हणजे आपल्याला तर अजिबात काहीच अवघड नाही आहे. वॉर्म आणि कूल यामध्ये एकदम सिंपल आहे. आपला रंग आहे, गव्हाळ आहे, गोरा आहे की सावळा आहे. ह्या 3 कलरमध्ये आपली तर इंडियन स्किन टोन म्हणजेच स्किन मोडते. हे तर बेसिक आपल्याला माहीतच आहे. परंतु त्यामध्ये आपण कसं करू शकतो, निवड कशी करू शकतो? साडीसुद्धा घेताना आपण जर सावळे असू तर आपल्यावरती कोणता रंग आपण गोरे असू तर आपल्यावरती शक्यतो कोणताही कलर छान दिसतो. तर मी तर नॉर्मल कलर सावळाही नाही आणि जास्त गोराही नाही. अशी आपली नॉर्मल स्किन आहे आणि एकदम छान अशी मध्यम स्किन आहे स्किन टोन. त्यामुळे आपणही थोडी निवड करताना ब्लॅक कलर, थोडासा मरून कलर हे कलरसुद्धा घातले तरी ते छान दिसतात आणि त्याच्याच विरुद्ध व्हाईट कलर घातला, पिंक कलर घातले तर ते सुद्धा परफेक्ट किंवा छानच दिसतात. परंतु आपण जेव्हा आपला कलर हा गव्हाळा असतो किंवा सावळा असतो, तर अशा वेळी माझ्या मैत्रिणींना असं वाटतं की आपल्यावर कोणता कलर छान दिसेल. तर अशा वेळी आपण एकदम डार्क कलर कमी वापरायचे आहेत. डार्क शेडिंगचे कलर शक्यतो तुम्ही टाळा. सावळा कलरवरती एकदम पिंक कलर, पर्पल कलरसुद्धा लाईट शेडिंग छान दिसते. त्याचबरोबर तुम्ही वापरू शकता. पिंक कलर असा आहे, तर ब्लू कलर आहे, त्यानंतर सिल्वर आहे आणि गोल्डनसुद्धा फ्रेश गोल्डन असा छान खूप मस्त दिसतो. तर ह्या कलरच्या साड्या तुम्ही निवडू शकता आणि त्याच पद्धतीने ब्लाऊजसुद्धा त्याच्यावरती तर त्याच्याच उलट आहे ते म्हणजे जर आपला कलर खूप म्हणजे मध्यम असेल किंवा गोरा असेल, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही मरून कलर घातला, ब्लॅक कलर घातला, तर चॉकलेटी असा एकदम कॉफी कलर असेल, तर असे कलरसुद्धा तुमच्यावर छान दिसतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. स्किन टोननुसार आपल्या ब्लाऊजची निवड करायची आहे. त्या पद्धतीने साडी आणि साडीवरती ब्लाऊज अशी जर तुम्ही निवड केली तर छान तुम्ही एकदम परफेक्ट असा लूक तुमचा तयार होणार आहे. त्यानंतर आता आपण ही ब्लाऊजची निवड केली. तर निवड केल्यानंतर आता तो ब्लाऊज स्टिच करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? कारण आपण एकदम छान मस्त साडी घेतो 4-5 हजारापर्यंत आणि त्याचा ब्लाऊज व्यवस्थित टेलरनी शिवून दिला नाही किंवा मैत्रिणीने दिलाच नाही, तर अशा वेळी साडीचा लूक पूर्ण खराब होतो. तर त्यावेळी आपण स्टिच करताना सुद्धा छान अशा ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही लक्षात घेतल्या, तर खूप छान तुमचा लूक येण्यासाठी मदत होणार आहे. तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर हे एकदम बेसिक गोष्टी आहेत. ते म्हणजे तुमचा टेलर चांगला प्रथम निवडा.
म्हणजे ते आणि जर तुम्ही नवीन ठिकाणी गेला असाल आणि तिथे तुम्हाला नवीन लोकांशी ओळख होणार असेल, तर अशा वेळी तुम्ही अगोदर स्टिचला देताना एकदम सिंपलचा ब्लाऊज द्या. म्हणजेच तुम्ही डेली वेअरची एखादी साडी असेल, तर त्याच्यावरचा ब्लाऊज तुम्ही शिवायला दिला तरी काही हरकत नाही. थोडंसं इकडे-तिकडे झाला तरी ते रिपेअर करून भेटेल. परंतु तुम्ही जास्त महागाची साडी घेतलेली आहे आणि तीच तुम्ही जर डायरेक्ट शिवायला दिली, तर त्याचा ब्लाऊज रिपेअर होण्याच्या पलीकडे त्या साडीचं कॉस्टिंगही खूप हेवी जाईल. तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तो ब्लाऊज शिवताना आणि शिवून तुम्ही आधी ट्राय करून पहा. म्हणजेच त्याची फिटिंग कशी आहे, त्याचा शोल्डर उतरतो आहे का, त्याचा आर्म होल व्यवस्थित आहे का, तर ह्या मेन गोष्टी असतात. फिटिंग प्रॉपर असेल तर आपला कॉन्फिडन्ससुद्धा छान होतो. लेवल कॉन्फिडन्सची आपली वाढते. तर आणि आपण जर कॉन्फिडंट असू तर आपल्याला प्रेझेंट करायलासुद्धा खूप छान वाटतं. तर त्यासाठी तुम्ही अगोदर ब्लाऊज स्टिच करायला देताना एकदम सिंपल द्यायचं आहे. ते जर व्यवस्थित परफेक्ट बसला तरच तुम्ही तुमच्या दुसऱ्या साड्यांचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच देऊ शकता. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ब्लाऊज शिवताना तुम्हाला कसा शिवायचा आहे. आत्ता ब्लाऊजचे एवढे प्रकार आहेत, एवढ्या छान-छान डिझाईन्स आहेत, तर त्या तुम्ही सगळ्याच एकदम शिवू शकत नाही. तर हो, कोणत्या साडीवर किंवा कोणत्या फॅब्रिकच्या साडीवरती, कोणत्या रंगावरती, कोणती डिझाईन कशी दिसेल, तर ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच म्हणजे जर तुम्ही काठपदर साडी असेल तुमची, तर त्यावरती त्या काठाचंच फॅब्रिक घेऊन जे डिझाईन बनते, तर ती डिझाईन खूप छान आणि सुंदर दिसते. तर त्याच्या उलटच आहे, की आपण जर डेली वेअरची साडी असेल तुमची, तर अशा वेळी त्याचे काठ वगैरे निघत नाही. त्याला बेस्ट पर्याय असतो ते म्हणजे तुम्ही व्यवस्थित गळ्याचे पुढचा गळा, मागचा गळा हा व्यवस्थित शिवायला सांगणे आणि त्याला पायपिंगवरतून सुद्धा साडी खूप छान ब्लाऊज अट्रॅक्टिव्ह दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जर तुम्ही सेम कलरचंच ब्लाऊज आहे आणि त्यावरती कॉन्ट्रास्ट जर तुमच्या ब्लाऊजचा फॅब्रिक असेल, तर त्या फॅब्रिकनी तुम्ही जर एकदम छान असा बारीक गोट केला, तर तो खूप छान सुंदर दिसतो. एकदम सिंपल आहे, पण तो युनिक आहे. ही तुम्ही नक्की ट्रिक वापरून पहा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये. तर तुम्ही गळ्याची पायपिंगवरती सुद्धा एकदम छोटीशी गोष्ट आहे, परंतु ती जर व्यवस्थित असेल, तर तुमचा ब्लाऊजचा लूक हा एकदम छान उठून दिसणार आहे. तर त्यानंतर तुम्ही ब्लाऊजचे आता ब्लाऊजमध्ये प्रकार भरपूर आहेत. फोर ब्लाऊज आहे, त्यानंतर प्रिन्सेस कट आहे. एकदम छान असा तुम्ही बोटनेकसुद्धा शिवू हे कटवाले आहेत. तर त्यानंतर त्यात अजून एक्स्ट्रा म्हणजेच युनिक तुम्हाला अजूनही छान वाटत असेल, तर ते पॅडेडचे सुद्धा ब्लाऊज स्टिच करून देतात. तर तुम्ही त्याची निवड करायची आहे तुमच्या बॉडी शेपनुसार. तर ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. एवढं सगळं आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलं, तर तो खूप मोठा होईल. तर त्याची निवड कशी करायची, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आपण नक्कीच त्यावरती दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर हे झालं तुम्ही ब्लाऊज कसं स्टिच करणार आहात. तर तुमची बॉडी कशी आहे. जर तुमची बॉडी हेवी असेल, तर अशा वेळेस तुम्हाला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज छान दिसतो. जर तुमची बॉडी कमी असेल, तर म्हणजे तुम्ही लुकड्या-सुकड्या असाल, तर अशा वेळी तुम्ही ब्लाऊज हे बाकीच्या पॅटर्न नक्कीच छानसुद्धा दिसणार तुमच्यावर आणि ते घेतले तर तुम्हाला ऑडही वाटणार नाही. त्या पॅटर्नमध्ये तुम्ही कम्फर्टेबल नक्कीच दिसाल. त्यानंतर तुमचे ब्लाऊजसाठी तुम्ही जर हे अस्तर कोणतं निवडता आहे, ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तुमची साडी जर 5-10 हजाराची पैठणी साडी असेल आणि तुम्ही तो ब्लाऊज स्टिच करायला दिला आणि त्यासाठी एकदम सिंपल साधंसं अस्तर त्यांनी यूज केलं, तर अशा वेळी तुम्हालाही माहिती आहे की आपला ब्लाऊज फसकण्याची म्हणजे तो धागे निसटण्याची शक्यता असते. तर त्यासाठी तुम्ही अस्तरसुद्धा त्यांना व्यवस्थित छान थोडंसं कॉस्टवालं लावायला सांगायचं आहे. तर त्यामुळे आपला ब्लाऊज हा व्यवस्थित जास्त दिवस टिकणारसुद्धा आहे आणि एकदम छान आपल्या लूकमध्ये सुद्धा म्हणजे आपल्या वापरावरती आहे. तो जास्त छान वापरण्यासाठी नक्कीच मदत होते. तर ह्या अशा काही छान थोड्याशा टिप्स होत्या, ज्या मी तुमच्याशी शेअर केलेल्याच आहेत. साडीवरती ब्लाऊज कसा निवडा किंवा त्या ब्लाऊजची डिझाईनसुद्धा कशी स्टिच करायची. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर तुम्हाला कसा वाटल्या ह्या, त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.